पण हे सगळं होण्याच्या आधी म्हणजे तो दिवस जो होता तो कोणी विसरणार नाही महाराष्ट्रातली जनता, पण त्याआधी कुटुंबामध्ये चर्चा झाली होती याबद्दल की असं आता आपण डिसिजन घेणार आहोत? नाही, ज्यावेळेस मी आदित्यजींना फोन करून निघालो, मी अगोदर वडिलांकडे गेलो कांदिवलीला. त्यांना म्हणजे ह्या बाबतीत आपण नक्की काय केलं पाहिजे तर त्यांचं मत देखील जाणून घेतलं. त्यातून तुमचं भविष्य आहे, तुम्ही निर्णय घेण्यासाठी तुम्ही मच्युअर आहात. त्याने त्यांची मत त्यावेळेला मांडली होती आणि त्या आधारे मी निर्णय घेतला. परंतु मला हॉटेलमधून निघत असताना म्हणजे शेवटी मनामध्ये ती दडपण होतं की मोठा निर्णय घेतोय, एक घालमेल असते, 100% असते. पण मला त्या घालमेलमधनं माझ्या पत्नीने बाहेर काढलं. कसं? तिने त्यावेळेला मला रात्री आदित्य ठाकरेंना फोन केल्याच्या नंतर माझ्या पत्नीला जेव्हा मी फोन केला की असं असं मी सांगितलं आहे पण काय करायचं, ती बोलली आत्ता बॅग भर आणि डायरेक्ट तिथून निघून ये. असं जर का रिस्पॉन्स असेल तर आपलं भविष्य इथे काहीच नाही. तुझ्या काय म्हणजे परिवाराचं जाऊ दे, आपलं वैयक्तिक पण जाऊ दे, पण आपल्या मतदारसंघाचं पण भविष्य काही नाही. तू तिथून निघून ये. मग तो ठीक आहे. म्हणजे अशा काळात आपल्या पार्टनरचा रोल किंवा त्यांचा सपोर्ट किती महत्वाचा असतो 100%. डिसिजन मेकिंग मध्ये त्यावेळेस मला कळलं की अर्धांगिनी काय म्हणतात त्याचा अर्थ मला त्या दिवशी कळला की डिसिजन आपण जेव्हा कन्फ्युज, शेवटी दुसऱ्यांवरती जेव्हा सजेशन द्यायची वेळ येते तर आपण सगळे सजेशन देतो, पण तो प्रसंग जेव्हा आपल्यावरती येतो तर आपण कन्फ्युजन स्टेटमध्ये जातो. त्यावेळेस तिने जे काय प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला, मग अशी मी जे म्हटलं, मी तेव्हा भावनिक विचार करत होतो, पण तिने प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला आणि तो प्रॅक्टिकल अप्रोचच मला कामाला आला.